नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये. मित्रांनो, बरेच विद्यार्थी कमेंट्स करून विचारत आहेत की जिल्हा परिषदेच्या ज्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, तर या पदांच्या परीक्षा नेमक्या कधी होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण याच्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत की तुमच्या या राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात. कारण की खूप साऱ्या जाहिराती मित्रांनो आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि नवीन जाहिरातीसुद्धा येणं सुरूच आहे. त्यामुळे हे सुद्धा जाणून घेणं गरजेचे आहे की यांच्या परीक्षा कधी होणार आहेत आणि तुमच्या राहिलेल्या जिल्हा परिषदेच्या परीक्षा नेमक्या कधी होऊ शकतात. तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर जर का पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करा. अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर करत असतो. ओके, चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या बातमीमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की 19,460 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ठीक आहे, आणि ही जाहिरातून मित्रांनो जवळजवळ 4 महिने झालेले आहेत. 4 महिन्यापासून मित्रांनो या परीक्षा सुरू आहेत. त्यापैकी 90% पदांच्या परीक्षा पार पडलेल्या आहेत आणि याशिवाय इतर जी पदे आहेत, ग्रामसेवक असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका असेल, तर या पदांच्या परीक्षा अजून व्हायच्या बाकी आहेत. अर्ज करून 4 महिने झाले तरी विद्यार्थ्यांना अजून या ठिकाणी परीक्षेसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे, अशी ही नांदेड जिल्हा परिषद संदर्भातील न्यूज आहे. ठीक आहे, त्यामुळे परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात, वेळापत्रक कधी येईल याविषयी बरेच विद्यार्थी आता विचारत आहेत. तर बघा मित्रांनो, तुमच्या राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षा आहेत तर त्या नेमक्या कधी होऊ शकतात तर याविषयी अजूनपर्यंत ऑफिशियल अपडेट आलेली नाही. ठीक आहे, परंतु याआधी त्यांनी जे काही 7व्या टप्प्यातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले होते 26 डिसेंबर 2023 पर्यंतचे, तर या परीक्षा मित्रांनो आता पार पडलेल्या आहेत औषध निर्माण अधिकारीपर्यंतच्या. ठीक आहे, आणि इथून पुढचा जो टप्पा असणार आहे तर तो 8वा टप्पा असणार आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्यसेविका, आरोग्यसेवक पुरुष 50%, आरोग्यसेवक पुरुष 40%, मुख्य सेविका ज्याला आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणतो, तर या पदांचा समावेश असणार आहे, ज्यांचे वेळापत्रक अजून यायचे बाकी आहे. ठीक आहे, तर मग या राहिलेल्या पदांच्या परीक्षा नेमक्या कधीपर्यंत होऊ शकतात. तर बघा मित्रांनो, आज आहे 29 तारीख आणि 27 तारखेपासून ऑलरेडी जलसंपदा विभागाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, ज्या की 2 जानेवारीपर्यंत चालणार आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये तर तुमच्या परीक्षा घेणे शक्यच नाही. ठीक आहे, त्यानंतर पुढे जर का आपण पाहिलं जानेवारीमध्ये, तर या ठिकाणी सुद्धा जानेवारीचे जे सुरुवातीचे 2 आठवडे आहेत तर ते सुद्धा पूर्णपणे बुक आहेत. यामध्ये सुद्धा इतर विभागाच्या परीक्षा असणार आहेत, जसे की 27 तारखेपासून सुरू झालेल्या जलसंपदा विभागाच्या परीक्षा चालणार आहेत 2 जानेवारीपर्यंत. ठीक आहे, नंतर 3 ते 5 जानेवारीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या परीक्षा होणार आहेत, 3 जानेवारी, 4 जानेवारी आणि 5 जानेवारीला. ठीक आहे, या ठिकाणी तुम्ही हे वेळापत्रक बघू शकता. त्यानंतर 8 जानेवारीपासून कंटिन्यू 14 जानेवारीपर्यंत मित्रांनो या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षा होणार आहेत. ठीक आहे, आणि 16 व 19 जानेवारीला कृषी विभागाच्या कृषी सेवक पदाच्या परीक्षा होणार आहेत, पेसा संवर्गातील पदे वगळून. ठीक आहे, त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की जानेवारीमधील 19 तारखेपर्यंतच्या ज्या सर्व तारखा आहेत ते या ठिकाणी बुक झालेल्या आहेत. त्यामुळे या तारखांना तुमच्या परीक्षा होऊ शकत नाही, कारण की IBPS तुमची परीक्षा घेणार आहे. आणि मी याआधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की IBPS आणि TCSचे जे सेंटर असतात तर ते त्यामुळे या परीक्षा जरी TCS घेणार असली तर या सर्वांचे सेंटर एकच असल्यामुळे या ठिकाणी तुमच्या ZPच्या परीक्षा होऊ शकत नाही. त्याच्यानंतर मात्र तुमच्या परीक्षा होऊ शकतात. म्हणजे 20 जानेवारीपासून 31 जानेवारीपर्यंत या कालावधीत कधीही तुमच्या परीक्षा होऊ शकतात. आणि 100% चान्सेस आहेत मित्रांनो की जानेवारीमध्येच तुमच्या या परीक्षा घेतल्या जातील, फेब्रुवारीमध्ये या परीक्षा जाणार नाहीत. कारण की मग त्यांना इतर विभागाच्या सुद्धा परीक्षा घ्यायच्या आहेत, जसे की जिल्हा न्यायालयाचे वेळापत्रक येऊ शकते जानेवारीच्या एंडिंगपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्यानंतर आदिवासी विभागाच्या परीक्षा घ्यायच्या आहेत, त्यानंतर सोलापूर महानगरपालिका, त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या त्या परीक्षा त्यांना घ्यायच्या आहेत. ठीक आहे, आणि याशिवाय इतर ज्या पण काही नवीन जाहिराती आता येणं सुरू आहे, ठीक आहे, तर त्यांच्यासुद्धा मित्रांनो त्यांना परीक्षा घ्यायच्या आहेत. त्यामुळे तुमच्या ज्या जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदांच्या परीक्षा आहेत तर त्या 100% मित्रांनो जानेवारीमध्येच होण्याचे चान्सेस जास्त आहेत. माझ्या अंदाजानुसार तरी मित्रांनो तुमच्या या राहिलेल्या पदांच्या ज्या परीक्षांचे वेळापत्रक आहे तर ते 15 जानेवारीपर्यंत प्रसिद्ध केले जाऊ शकते आणि त्यानंतर जानेवारीच्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये तुमच्या या परीक्षा होऊ शकतात. ठीक आहे, तोपर्यंत मित्रांनो तुमची जी पेसा संवर्गातील पदे आहेत, आरोग्यसेवक असेल, ग्रामसेवक असेल, तर या संदर्भात मित्रांनो सर्वोच्च न्यायालयामध्ये रिट याचिका टाकलेली आहे आणि 9 जानेवारीला त्यावर सुनावणीसुद्धा होणार आहे. आणि जवळपास ही दुसरी सुनावणी आहे मित्रांनो, त्यापुढे 99% चान्सेस आहेत की याच्यासुद्धा निकाल तोपर्यंत येऊन जाईल. ठीक आहे, तर त्या दृष्टीने मित्रांनो तुम्ही तुमच्या अभ्यासाचे नियोजन करा, झालेल्या अभ्यासाला पुन्हा ब्रशअप करा, त्याची जास्तीत जास्त रिव्हिजन करा. जरी तुमची परीक्षा ही उशिरा होत असली तरी हा जो काही वेळ तुम्हाला मिळालेला आहे तर या मिळालेल्या वेळेचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा करून घ्या. ठीक आहे,
तर अशाच प्रकारच्या मित्रांनो स्पर्धा परीक्षेविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेल आयकॉन देखील प्रेस करून ठेवा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे.